नमस्कार, मी डायटिशियन निशा कुर्णे। आज मी तुम्हाला बीट हे कसं खावं किंवा बीट हे कोणत्या पद्धतीने खाल्ल्यामुळे आपल्याला शरीराला त्याचा जास्त फायदा होतो हे मी आज सांगणार आहे। पण त्याआधी मी शेवटी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो देखील तुम्ही आवर्जून पहा। तर बीट खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात, जसे की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपली स्किन चांगली राहते। बीट हे रक्त वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे। पण हेच बीट जर आपण कच्चं आणि ते देखील जर आपण जास्त प्रमाणामध्ये खात असोल तर ते आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर नाही। कारण बीट हे एक कंदमुळ आहे, ते जमिनीच्या खाली उगवतं। त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे आपल्याला वॉमिटिंग, डायरिया, फूड पॉयझनिंग होऊ शकतं। त्याच्यामध्ये हेवी मेटल्स आणि पेस्टिसाइड्स देखील असतात, त्याच्यामुळे आपलं जे ऑर्गन जसं की लिव्हर, हार्ट, किडनी हे जे ऑर्गन आहेत हे डॅमेज होण्याचे चान्सेस असतात। आणि बीट हे पचायला देखील जड आहे। तर कच्चं बीट खाल्ल्यामुळे आपल्याला जर जास्त फायदा होणार नसेल तर बीट हे खायचं कसं? तर बीट हे उकडून घेऊन त्याचा ज्यूस बनवल्यामुळे आपल्या शरीराला जास्त फायदा होतो। बीटाचा ज्यूस बनवल्यामुळे बीट हे उकडून घेऊन त्याचा ज्यूस बनवल्यामुळे तो पचायला हलका होतो। त्याच्यामुळे ज्यांना पोटाच्या समस्या आहेत, जसं की पोट फुगणे म्हणा किंवा अपचन, यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे बीटाचा ज्यूस। बीटाचा ज्यूस बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये 3 ते 4 पुदिन्याची पानं जर घातला तर तो देखील फार फायदेशीर ठरू शकतो। याच्यामुळे श्वसनाचे आजार दूर होऊ शकतात। बीट आणि पुदिना यांचा एकत्र ज्यूस केल्यामुळे तो पचायला देखील हलका होतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना डायबिटीज आहे आणि ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, अशांनी मात्र बीट किंवा बीटाचा ज्यूस घेणं टाळावे। प्रथम बीटाची साल काढून स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर बीटाचे बारीक तुकडे करून कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या। बीटाचे तुकडे थंड झाल्यानंतर 2 ते 3 पुदिन्याची पाने घालून मिक्सरला बारीक वाटून गाळून घ्या। तयार आहे आपला बीटाचा ज्यूस।